नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत खास होणार आहे. आज आपण अशा एका फळपिकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून टाकले आहे. ते पीक म्हणजेच डाळिंब पीक. कमी पाण्यात योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर डाळिंब शेती ही केवळ एक शेती न राहता उत्तम व्यवसाय बनू शकतो. पण बऱ्याचदा योग्य माहिती अभावी किंवा रोगांच्या व्यवस्थापनात चुका झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब लागवडीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण माहिती जी आहे ती सविस्तर पाहणार आहोत. योग्य जमीन आणि हवामानाची निवड कशी करावी, त्याचबरोबर सर्वोत्तम जाती आणि खड्डे आणि लागवडीचे अंतर कसे असावे, त्याचबरोबर बहर व्यवस्थापन, मृग हस्त आणि आंबे बहर हे सुद्धा माहिती पाहणार आहोत. खत आणि पाण्याचं अचूक नियोजन जे आहे ते कशा प्रकारे करायचं ते सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. तेल्या व इतर रोगांवर मात कशी करायची ही सुद्धा माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. उत्पादन आणि अर्थशास्त्र हे सुद्धा आपण यामधून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण जर तुम्ही डाळिंब बागेचे नियोजन करत असाल तर हा 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी लाखो रुपयांचा फायदा करून देऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम हवामान आणि जमिनीची निवड कशी करावी, तर सर्वप्रथम समजून घेऊया डाळिंब पिकासाठी लागणारे हवामान आणि जमीन. डाळिंब हे मूळचे उष्ण आणि कोरड्या हवामानातील पीक आहे. फळांची योग्य वाढ होण्यासाठी, फळाला छान लाल चुटूक रंग येण्यासाठी आणि दाण्यामध्ये गोडवा उतरण्यासाठी, त्याचबरोबर कडक ऊन आणि कोरडी हवा अत्यंत या पिकासाठी आवश्यक असते. ज्या भागात जास्त दमट हवामान किंवा सतत पाऊस असतो तिथे रोगांचा प्रादुर्भाव थोडा जास्त होतो. जमिनीच्या बाबतीत डाळिंब हे खूप लवचिक पीक आहे, पण तरीही जमिनीचा निचरा होणे ही सर्वात मोठी महत्वाची अट आहे. मध्यम ते हलकी, मुरमाड आणि चांगल्या निचऱ्याची जमीन डाळिंबासाठी सर्वोत्तम मानली जाते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा. तर आपण आता काय टाळावे तर बघूया. अतिशय काळी, चोपड, चिकणमातीची जमीन जिथे पाणी साचून राहते अशा ठिकाणी डाळिंब बाग लावणे टाळावे. पाणी साचल्यास मूळकूज आणि खोडकूज होऊन झाडे खराब होण्याची शक्यता असते. आता डाळिंब पिकासाठी प्रमुख जाती आणि रोपांची निवड कशी करावी, तर जमीन ठरल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे असते ती योग्य जात आणि चांगल्या रोपांची निवड करणे. यामध्ये प्रमुख जातींचा जर समावेश जो आहे त्यामध्ये 1 नंबरला आहे भगवा म्हणजेच सेंद्रिय. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आणि निर्यातीसाठी भगवा ही जात नंबर 1 मानली जाते. या फळाचा रंग आकर्षक लाल असतो, दाणे मऊ असतात आणि फळाची टिकवण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यामुळे बाजारात याला नेहमीच चांगला दर मिळतो. दुसरी जात आहे गणेश. ही देखील जुनी आणि लोकप्रिय जात आहे. याचे दाणे गुलाबी आणि खूप गोड असतात. तिसरी जात आहे आरक्ता व मृदुला. या जाती सुद्धा चांगल्या असून यांच्या फळांचा आकार आणि रंग उत्तम असतो. रोपांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, तर रोपे खरेदी करताना ती नेहमी अधिकृत आणि नोंदणीकृत नर्सरीमधूनच घ्यावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोपे तेल्या मुक्त आणि टिश्यू कल्चर किंवा उत्तम मातृवृक्षापासून तयार केलेली असावीत. रोपांची मुळे सशक्त असणे अतिशय महत्त्वाचं असतं. आता लागवड करण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे ती पाहूयात. त्यामध्ये अंतर आणि खड्डे भरणे. रोपांची निवड झाल्यावर लागवडीचे नियोजन करत असताना लागवडीचे अंतर अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये 2 ओळीत 4 मीटर आणि 2 झाडात 3 मीटर म्हणजे 4 बाय 3 मीटर किंवा 5 बाय 3 मीटर अंतर ठेवावे. एका एकरात अंदाजे 350 ते 400 झाडे बसतात. अतिघन लागवड म्हणजेच हाय डेन्सिटी.
जर तुम्हाला कमी जागेत जास्त झाडे घ्यायची असतील तर 4 बाय 2.5 मीटर अंतर ठेवू शकता. खड्डे तयार करणे व भरणे तर लागवडीच्या आधी 1 ते 2 महिने 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर म्हणजेच 2 बाय 2 बाय 2 फूट आकाराचे खड्डे खोदावेत. हे खड्डे काही दिवस कडक उन्हात तापू द्यावेत, ज्यामुळे जमिनीतील हानिकारक बुरशी आणि कीटक नष्ट होतील. खड्डा भरताना आपण योग्य मिश्रणाचं खत वापरणे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर म्हणजेच बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी, 20 ग्रॅम दाणेदार कीटकनाशक. या इथे कोणतेही कीटकनाशक वापरताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. हे सर्व मातीत मिसळून खड्डा जमिनीपासून 2 ते 3 इंच उंच भरून घ्यावा आणि नंतर रोपांची लागवड करावी. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी, खत आणि बहर व्यवस्थापन. सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे बहर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. डाळिंबाला नेहमी ठिबक सिंचनानेच पाणी द्यावे. मोकळे पाणी दिल्यास रोगांचा प्रसार वेगाने होतो. झाडाच्या वयानुसार दररोज 15 ते 30 लिटर पाण्याची गरज असते. पाणी देताना खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. बहर व्यवस्थापन. डाळिंबात वर्षातून 3 वेळा बहर धरता येतो, पण एका वर्षात एकच बहर घ्यावा. त्यामध्ये मृगबहर म्हणजेच जून ते जुलै या बहराला पावसाचे पाणी मिळते, त्यामुळे पाण्याचा खर्च वाचतो. पण पावसाळ्यात तेलकट डाग म्हणजेच तेल्या रोगाचा धोका जास्त असतो. दुसरा तो बहर म्हणजे हस्तबहर. तो साधारण सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये घेतला जातो. हा बहर डाळिंब उत्पादकांसाठी सर्वात फायदेशीर मानला जातो. या काळात वातावरणात आर्द्रता कमी असते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि फळे बाजारात येतात. तेव्हा म्हणजे साधारण फेब्रुवारी ते मार्च खूप चांगला भाव मिळतो. तिसरा तो म्हणजे आंबे बहर. साधारण जानेवारी ते फेब्रुवारी यात उत्पादन भरपूर मिळतं, पण उन्हाळ्यात पाण्याचे कडक नियोजन करावे लागते. खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला बहर धरताना झाडाला ताण देणे, त्यानंतर छाटणी करणे आणि योग्य वेळी नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देणे गरजेचे असते. रोग आणि कीड नियंत्रण करत असताना योग्य कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रण करू शकतो. डाळिंबावर कोणतेही कीड रोगांचा प्रादुर्भाव होताना योग्य कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण औषधांची फवारणी करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डाळिंब शेतीतून नफा किती होतो? डाळिंबाचे झाड 3ऱ्या वर्षापासून व्यावसायिक उत्पादन देण्यास सुरुवात करते. एका सदृढ झाडापासून आपल्याला साधारणपणे 20 ते 30 किलो फळे मिळतात. एका एकरातून सरासरी 8 ते 12 टन उत्पादन मिळते. जर बाजारात सरासरी 80 ते 100 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला, तर एका एकरातून 8 ते 10 लाख रुपयांचे सहज उत्पन्न आपल्याला मिळू शकते. सर्व खर्च जाता म्हणजे साधारण खतं, औषधं, मजुरी हा सर्व खर्च वजा जाता शेतकरी एका एकरातून 4 ते 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा सहज मिळवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, डाळिंब शेती हा योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अत्यंत फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे. फक्त बहर धरण्यापासून ते विक्रीपर्यंत योग्य नियोजन करणे अतिशय महत्त्वाचं असतं. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तेव्हा अशाच एका नवीन माहितीचा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.